नमस्कार, मी रोहिणी स्वागत करते तुमचं रोहिणी फार्मासिस्ट या चॅनल। तर ओआरएस म्हणजे काय तर ओरल रिहायड्रेशन साल्ट, जे की आपली बॉडी म्हणजे मानवी बॉडी जी असते तर ती जेव्हा डिहायड्रेट होते तेव्हा तिला रिहायड्रेट म्हणजे हायड्रेट करण्याचे काम ओआरएस पावडर करत असते। तर ओआरएस पावडर ही आपल्याला कोणकोणत्या कारणांसाठी उपयुक्त ठरते तर मोस्टली डिसेंट्री लागल्यानंतर, वारंवार जुलाब होत असल्यास किंवा वारंवार उलटी लागल्यानंतर ना आपण ओआरएसचा वापर करू शकतो। तर तुम्हाला डॉक्टर ओआरएस पावडर प्रिस्क्राइब करून देतात। तर या कंडिशनमध्ये तुम्ही ओआरएस पावडर वापरू शकता। तर ओआरएस पावडर ही जुलाब लागल्यानंतर किंवा उलटी लागल्यानंतर का वापरतात तर वारंवार जुलाब लागल्यानंतर किंवा उलटी लागल्यानंतर ना आपल्या शरीरातील पाण्याची मात्रा थोडी कमी होत जाते आणि आपल्याला अशक्तपणा येतो, थकवा जाणवतो। तर ते दूर करण्यासाठी ओआरएस पावडरचा वापर केला जातो। डॉक्टर तुम्हाला ओआरएस पावडर देतात। तर या व्यतिरिक्त आणि कोणत्या कंडिशनमध्ये आपण ओआरएस पावडरचा वापर करू शकतो तर तो म्हणजे उष्ण वातावरणामध्ये, तसेच एक्सरसाइज झाल्यानंतर जेव्हा थोडा थकवा येतो त्यानंतर सुद्धा आपण ओआरएस पावडरचा वापर करू शकतो। नंतर चक्कर येत असल्यास तर या कारणांमध्ये सुद्धा आपण ओआरएस पावडरचा वापर करू शकतो। तर आता आपण पाहूया ओआरएस पावडर नेमकी घेतली कशी जाते। तर ओआरएस पावडर हे आधी 1 लिटर पाणी आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे। त्यानंतर ते पाणी चांगलं थंड करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये 1 पॅकेट ओआरएसचं ओतून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। पण लक्षात ठेवा, हे पाणी तयार झाल्यानंतर तुम्हाला हे पाणी 24 तासाच्या आत वापरायचं आहे। 24 तासानंतर हे पाणी थोडं जरी शिल्लक राहिलं असेल तर ते ओतून द्यायचं आहे। पण हे पाणी 24 तासाच्या आतच वापरायचं। तर ह्याच्यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत वेगवेगळे डोस आहेत। तर लहान मुलांमध्येच 5 ते 10 ग्लास हे पाणी तुम्ही लहान मुलांना द्यायचं आहे। आणि मोठ्यांमध्ये म्हटलं तर मोठ्यांसाठी 2 ते 4 लिटर पाणी द्यायचं आहे, म्हणजे 10 ते 20 ग्लास या पाण्याचा वापर करायचा आहे। दिवसभरातून तुम्ही ह्या पाण्याचा वापर कधीही थोडं थोडं घेऊ शकता। तर मुख्यतः लहान मुलांमध्ये ओआरएस पावडरचा जास्त प्रमाणात वापर केला जातो, कारण लहान मुलांमध्ये वारंवार जुलाब लागणे, त्यांना उलट्या होणे हे लक्षण दिसून येतात। कारण काहीही खाल्ल्यानंतर मुलांना जुलाब लागणे, उलट्या होणे हे होतच असते आणि पाणी कमी असल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये पाण्याची मात्रा देखील कमी जास्त होत असते। त्यामुळे डॉक्टर तुम्हाला लहान मुलांमध्ये देखील ओआरएस पावडर देण्यास सजेस्ट करतात। त्यामुळे लहान मुलांना सुद्धा ओआरएस पावडरचा वापर दिला जातो। तर आता आपण पाहूया ओआरएस पावडर म्हणजे नेमके असे कोणते घटक आहेत ज्यामुळे आपल्याला त्वरित एनर्जी मिळते, ऊर्जा मिळते, तर ते पाहूया। तर ओआरएस पावडर मध्ये एकूण 4 ते 5 घटक मेन आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला पटकन ऊर्जा मिळते। तर ते कोणते तर सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड, सोडियम सायट्रेट, डेक्स्ट्रोज, ग्लुकोज असे जे घटक आहेत तर ते तुम्हाला ऊर्जा निर्माण करून देतात। तर हे घटक आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर नेमकं कसे कार्य करतात तर ते पाहूया। तर सोडियम क्लोराईड हे आपल्या शरीरामध्ये जे द्रव्य आहे तर त्यांना ते मेंटेन करण्याचे काम करते। तसेच जे आपल्या शरीरामधील ज्या पेशी आहेत, सेल्स आहेत, तर त्यांचे फंक्शन ही नीट व्यवस्थित व्हावे तर याच्यासाठी मदत करते। तर दुसरं आहे पोटॅशियम क्लोराईड। तर पोटॅशियम क्लोराईड हे आपल्या शरीरामधील पाणी मेंटेन करण्याचे काम करते, तसेच पाण्याला पूर्ण शरीरामध्ये डिस्ट्रीब्यूट करण्याचे काम करते आणि आपल्या शरीराची हालचाल व्यवस्थित होण्यास मदत करते। तर तिसरा आहे सोडियम सायट्रेट। तर सोडियम सायट्रेट हा जो ड्रग आहे तर तो जुलाब लागल्यानंतर जी आपल्या शरीरामधील ऍसिडची लेवल असते तर तिला व्यवस्थित करण्याचे काम, संतुलित करण्याचे काम आपलं सोडियम सायट्रेट करते। तर डेक्स्ट्रोज हा जो ड्रग आहे तर तो आपल्याला पटकन एनर्जी देण्याचे काम करते, तसेच आपल्या शरीराची हालचाल व्यवस्थित होण्यास मदत करते। आणि तसेच सोडियम आणि वॉटर ह्या दोन्हीला स्मॉल इंटेस्टाईन मध्ये म्हणजेच लहान आतड्यामध्ये शोषून घेण्यास मदत करते। तर अशा प्रकारे हे ड्रग आपल्या शरीरामध्ये जाऊन काम करत असतात आणि आपल्याला ओआरएस मुळे पटकन आराम मिळतो आणि आपल्यामध्ये शरीरामध्ये एनर्जी मिळते। तर हे ओआरएस वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहे। तर ते म्हणजे ऑरेंज, ॲपल, स्ट्रॉबेरी असे वेगवेगळे फ्लेवर्स अवेलेबल आहे। तर तुम्ही यातला कोणताही फ्लेवर घेऊन याचा इंटेक करू शकता। तर ओआरएस हे आपल्या शरीरासाठी अतिशय खूप महत्त्वाचे आहे।
तर ORS हे डॉक्टर सुद्धा तुम्हाला प्रिस्क्राईब करून देतात. तर त्यामुळे ORSचा कोणताही असा साईड इफेक्ट तुम्हाला दिसून येणार नाही. पण फक्त एवढीच काळजी घ्या की जे आपण ORSचे सोल्युशन केले आहे ते 24 तासाच्या आत संपवायचे आहे, एवढेच. तर हीच होती आजची ORSची संपूर्ण माहिती. जर माहिती थोडी जरी आवडली असल्यास तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड सर्कल सोबत, फॅमिली सोबत शेअर देखील करा. भेटूया एका पुढच्या नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.